सेम सेम सो अशी काही क्वालिटी आहे. नंतर तेवढंच खराब पण होतं थोडं 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 थोडं. जसं आपल्या मित्रांना समजलं की आपण नाना भेटत येणार, एकावर एक फरमाईशेस आलेत आपल्याला की हे घेऊन ये ते घेऊन ये. नाना भेटत येत असेल तर रिस्क घेऊच नका. गाडी लावून दुसरीकडे फिरायची. गाडी दुसरीकडे लावली आणि परत आला की गाडी तर नाहीच भेटणार. शक्यतो हँडल फिटेल पडलेलं गाडी. काम कर, मला 50 रुपये ट्रान्सफर कर, तुला सिटी दर्शन करू. पुणे दर्शन बॉक्स यांच्याकडे आहे आणि ऑलमोस्ट जी प्राइजिंग आपल्याला पूर्ण मार्केटमध्ये कुठेही नाही भेटली. प्राइजिंग मी सांगतो तुम्हाला, त्यासाठी थोडं थांबायला. अशी कसरत आहे ना, सोप्या गोष्टी नसतात. बायकर बनणं सोपं नाही आहे, लक्षात घ्या. आठवले म्हणून पाठवले. इंद्रजित गावंडेंचे आता इंद्रजित आठवले झालेले. कविता त्यांना कुठून कुठून बाहेर यायला लागले परत एकदा मंडईमध्ये. आणि आम्ही चाललो आहे टॉप बॉक्स बघायला. किरण आता आवरतोय, त्याचं आवरून झाल्यानंतर आम्ही निघतोय. कुठे जाणार आहे ते त्यालाच माहिती आहे. आज मैंने चालू कर दिया है, आज मैंने स्टार्ट कर दिया है. सो नमस्कार मित्रांनो, काय म्हणताय, कसे आहेत सगळे. सो आज एक व्लॉग आहे आणि छोटासाच आहे. वी आर गोईंग टू, सांगितलं का तू ऑलरेडी पण कुठे जाणार आहे ते नाही माहिती. सो आज जे आहे आपण टॉप बॉक्सची एन्क्वायरी करायला चाललो आहे. सो एक तर आहे रेवस्टार म्हणून एक दुकान आहे. सो आपण रेवस्टारच्या त्या दुकानामध्ये जाऊन एन्क्वायरी करणार आहे आणि नानापेठेत पण जाणार आहे. सो लेट्स सी आपल्याला टॉप बॉक्स कुठल्या कुठल्या प्रकारचे बघायला मिळत आहेत, त्याची प्राइसिंग काय असणार आहे आणि आपण कुठला टॉप बॉक्स सिलेक्ट करू. सो लेट्स सी, स्टे ट्यून. डायरेक्टली तुम्हाला एकदा रेवस्टारला पोचल्यानंतरच भेटतो. अजून पण काही काही कामं आहेत घरातली, छोटी मोठी ऑन दी वे आता ती पण करायची. सो लेट्स सी, बघू आपण आज काय काय कामं करतो. आज सुट्टी आहे. सो आपण आलो रेवस्टारमध्ये. टॉप बॉक्स बघायला आपण ऑलरेडी सुरुवात केलेली. आता कुठले कुठले व्हरायटीचे टॉप बॉक्स ॲल्युमिनियममध्ये आहे का? आणि याच्यामध्ये आता कुठले कुठले कलर आहेत? ब्लॅक आणि सिल्वर. ब्लॅक ताशामध्ये तिथं लावलं. कुठला आहे तो? जेबी रेसिंगचा आहे. छान आहे. आपण कुठल्या याच्यात ठेवतो? आपण छान. काय रेंजपर्यंत जातो? 10,000पर्यंत. 11,000 डिस्काउंट करून आपण. कसं वाटतं आणि बंद कर. सिल्वर ते येल्लो गाडीवर सिल्वर नाही दिसणार, आपण ब्लॅकच चालायचं. फ्रीस्ट्रॉम कोणती गाडी? फ्रीस्ट्रॉम लावून ठेवून बघ ना. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी छोट्या मोठ्या इथनं घ्यायच्या होत्या, जसं ब्लाइंड स्पॉट मिरर, ते एक आपल्याला घ्यायचं होतं. टॉप बॉक्स आहे, चांगलं आहे, बट मला सिल्वर कलर नको होता. तो एकच प्रॉब्लेम. बाकी मला टॉप बॉक्समध्ये ॲज सध्या तरी काही प्रॉब्लेम वाटत नाही आणि इट लुक्स गुड. प्रॉब्लेम काही नाही आहे टॉप बॉक्समध्ये, चांगलं आहे. मला हे घेतो घे ना. आता दम धर, पहिले जे मेन काम करायला आलो ते करू आणि बाकीच्या पण गोष्टी घ्यायच्या. किती वेळ लागेल भाऊ? 20-25 मिनिटं लागते. कुठे गोडाऊन आपलं? गोडाऊन कोण आहे? सेम सेम. सो अशी काही क्वालिटी आहे. म्हणजे फायबरवाला असतो ना त्याला रिबिट्स लागत नाहीत. जर ॲल्युमिनियम प्लेट असेल ना तर रिबिट्स लागतात, नाही तर लागत नाही त्याला. असं नको व्हायला की महिन्याभरात 6 महिन्यामध्ये ते खडका फुडकुळ वाचायला लागले. तसं काही टॉप बॉक्सला काही इश्यू नाही. तुमचे पुल्स वगैरे लूज झाले तर ते वाचते. सो पहिले बघूया प्राइसिंग फायनली काय ठरते. प्राइसिंग लास्ट काल बेस्ट पॉसिबल सांगितलं 15-16 याला 15ला विकला. अरे मग तो सीन तोच आहे आता की मी जेबी रेसिंगचा बघतो. सो
मित्रांनो आपण आलो होतो टॉप बॉक्स घ्यायला. काय रे काय एवढं टाईट एवढंच टाईट असतं ते, हळूहळू वापरून वापरून सवय होते. कसले हे नंतर तेवढंच खराब पण होतं. रात्री चमकतं. नंतर बिंकर नाही आणली. हे हा पार्ट मी इग्नोर कर. ह्याच्यावरूनच तुम्हाला कळलं असेल. हा तर मित्रांनो झालं असं की रेव्हस्टारमध्ये जे वरती दुकान होतं ते आता शिफ्ट झाले खालच्या साईडला आणि इथे एवढा खूप जास्त पसार आहे. सामान ऑर्गनाईज नाही आहे, त्यामुळे सामान सापडतच नाही. दुसरी गोष्ट अशी की टॉप बॉक्स जो आहे तो चायना मेड होते. हां मला पाहिजे जो होता तो JB रेसिंगचा पाहिजे होता. JB रेसिंगचा काही भेटलं नाही. आता आपल्याला फायनली जायला लागते नानापेठेमध्ये. तिथे आपल्याला प्राइसिंग कमीमध्ये मिळेल, तिकडे आपण जाऊया. आणि आलोच होतो, तुम्ही बघितलं आहे, आलोच आहे तर खर्च तर झालाच पाहिजे. बिना खर्च करता निघू नाही शकत शॉपमधनं. त्यामुळे ब्रश घेतलाय. मी एक ब्रश घेतला अँड दॅट इज फॉर 100 रुपीज. आणि 900 रुपयाचं आपण काय घेतलं आहे तर अंजलीला हँडग्लव्स, जे ती आता किती घालते तुम्ही ब्लॉगमध्ये बघायलाच पाहिजे. जसं मी बोललो आता नानापेठेसाठी निघालो तो इंद्रजित पण आपल्यासोबत येतो. सो इंद्रजितला आपण भेटतो आहे भिडे पुलाच्या इथे. इंद्रजितच्या आधी आपण पोचलो आहे भिडे पुलाला. हे असा पठ्ठा आहे, हा आत्ता आला आहे. अरे मी येऊन 15-20 मिनटं झाले, हा आत्ता आला. काय बोलायचं आहे मित्रांनो, तुम्हाला इंद्रजितची बुलेट दाखवतो. तो ही आहे ती खतरनाकवाली बुलेट ज्याचा इतक्या वेळ आवाज येत होता. सो ज्या साईडला नॉर्मली आपला ब्रेक असतो त्या साईडला याचे गिअर्स आहेत. जे गिअर्स आहेत राईट हँड साईडला. ओके. आणि त्याचा आपण नॉर्मली कसं असतो 1 डाऊन बाकी अप असतं. त्याचे 1 अप बाकी डाऊन. ओके उलट आहे ते पण. आणि न्यूट्रल करण्यासाठी हे जे आहे ना, हा जो तुम्हाला लिव्हर दिसतोय ना, हा लिव्हर फक्त वर ओढायला लागतो. थोडी मागे पुढे न्यूट्रल करायची. होते. हां तर न्यूट्रल. मी फाल्कनला दाखवलंच नाही. फाल्कनला मस्त आंघोळ घातलेली आज. सो बघा ही आहे आपली फाल्कन. चला आपल्याकडे टाईम कमी आणि आपल्याला लवकरात लवकर पोचायचं. काम कर, मला 50 रुपये ट्रान्सफर कर, तुला सिटी दर्शन करू. पुणे दर्शन. मित्रांनो नानापेठेमध्ये जर तुम्ही येत असाल तर गाडी एक तर तुमच्या डोळ्यासमोर कंटिन्युअसली राहिली पाहिजे. नानापेठेत येत असेल तर रिस्क घेऊच नका आधी. गाडी लावून दुसरीकडे फिरायची. गाडी दुसरीकडे लावली आणि परत आला की गाडी तर नाहीच भेटणार. शक्यतो हँडल फिटिंग पडलेलं गाडी. नानापेठेमध्ये आपण स्टड्सच्या दुकानामध्ये आलो आत्ता सध्या. आणि बघू आता आपल्याला ह्याच्याकडे काय काय भेटते. त्यांच्याकडे नाही मिळणार असं तर होणार नाही, भेटूनच जाईल. सो हे स्टड्सचं दुकान आहे. हे स्टड्सच्या दुकानात आलो आपण. इथे ऑलमोस्ट तुम्हाला सगळे ब्रँडेड वस्तूच मिळतात. प्रायझिंग निगोशिएट होत नाही कुठल्याही गोष्टीमध्ये इथे, पण क्वालिटी मटेरियल भेटतं. 50,200 का है और 50,500. ॲल्युमिनियममध्ये नाहीत ते. एल्युमिनियम में 17,000 के रेंज में मिलेगा. हां टॉप 11,000 की रेंज में आपको मिल जाएगा, पर अभी स्टॉक में नहीं है. 2 से 3 कब दिन तक लगेगा. आएगा? 2 से 3 दिन लगेगा. ॲल्युमिनियम में मिलेगा. एल्युमिनियम में मिलेगा. जाना कंपनी का मिलेगा. अच्छा है क्या दाना? यस. जाना तो बाइक का सब एक्सेसरीज आता है. आपको चाहिए नंबर दे दिए. बाकी ब्रांड में तो आपको 8-9 हज़ार के भी दिखाएंगे, और वो क्वालिटी नहीं रहता. सेम क्वालिटी देंगे तो कहीं जाने कंपनी. जसं आपल्या मित्रांना समजलं आहे की आपण नानापेठेत येणार, एकावर एक फरमाईशेस आलेत आपल्याला की हे घेऊन ये ते घेऊन ये. मित्रांनो मला असं वाटतंय की टॉप बॉक्स आज आपल्याला मिळतो आहे का नाही. प्रत्येक ठिकाणी आता नाही ऐकायला मिळतं. सो ऑलमोस्ट स्टड्सच्या या दुकानामध्ये सुद्धा आता आपल्याला नाही हेच ऐकायला भेटलं. अजून 1-2 दुकानं आहेत, शॉप्स आहेत, त्याच्यामध्ये जाऊन बघूया की अजून कुठल्या दुकानामध्ये भेटेल.
मला होप्स होते या दुकानाकडनं की इकडे भेटेलच काही करू, बट या दुकानामध्ये तर नाही भेटलं यार. आणि जर या दुकानामध्ये नाही भेटलं तर आता एकच दुकान आहे जिथे पॉसिबिलिटी आहे भेटायची. सो डायरेक्टली तिथेच जाऊन चेक करू. मित्रांनो, एवढ्या गरमीमध्ये आत्ता आपण आलो आहे कुठलं आहे, बॉम्बे स्कूटर हाऊस. सो बघूया काय प्राइसिंगमध्ये भेटतो आणि कसं भेटतो. त्याला ते बॅकरेस पण येतं, ते आहे का? वो SM के में आता है. कारण आत्ता मला ऑनलाईनच्या याच्यामध्ये काय काय हे कुठल्या कंपनीचं, JB रेसिंग आहे का? इम्पोर्टेड आता है, कुछ कंपनी मेंशन नहीं है इसमें. इम्पोर्टेड टॉप बॉक्स कुछ लिख के ऐसे आया, लिख के ऐसा आया कि इम्पोर्टेड टॉप बॉक्स 45. सो आएगा SMKचं 30 लिटर्स. हा काय रेंज मध्ये दादा? 43. सो मित्रांनो, आत्ता सध्या तरी आपल्याला हे भेटलेलं नाही आहे आणि फायबर बॉडीमध्ये SMKचा घेऊन आता उपयोग. चलो तिथे बघाल, तिथे फक्त नानापेठेमध्ये तुम्हाला हीच दुकानं दिसणार आहेत सगळी. नानापेठेत फिरता फिरता आत्ता आपण आलो आहे पॉप्युलर टायर्स या दुकानामध्ये आणि या दुकानामध्ये बघूया की आपल्याला काय काय भेटतं. मला तोच विचारायचं टॉप बॉक्स आणि तो ओपन करता येत नाही, बॉक्स पीस असतो. तुम्हाला तो आयटम तो बघितलं तो असंच केलं. मित्रांनो, हा वाला आता बॉक्स पीस, हा वाला पीस $8,500 त्याला बॅकरेस्ट आहे का? बॅकरेस्ट नाही आहे त्याच्यामध्ये. खराडीवर ना आलो हे स्टॉप बॉक्स लागणारच नाही. पोरीची बाईक आहे, बाईक असेल तर बाईक तिथे थांबता येतं. सो मित्रांनो, असेच काही काही रायडर्स आपल्याला भेटत राहतात, एक्सपिरियन्स शेअर करत राहतात आणि रायडर कम्युनिटी अशी आहे की ओळखीची गरज लागत नाही. मेन म्हणजे फायनली आपण आलो आहे जैन ऑटो अँड ॲक्सेसरीज. हे दुकान मेनली रोडवरनं दिसणार नाही, थोडंसं आतल्या साईडला, बट हे दुकान खूप फेमस आहे. यांच्याकडनं मी ऑलमोस्ट बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या आहेत आणि आत्ता टॉप बॉक्ससाठी पण आपण परत तिथे जातो आणि टॉप बॉक्स यांच्याकडे आहे. गुड न्यूज भेटलेली आपल्याला, टॉप बॉक्स यांच्याकडे आहे आणि ऑलमोस्ट जी प्राइसिंग आपल्याला पूर्ण मार्केटमध्ये कुठेही नाही भेटली. प्राइसिंग मी सांगतो तुम्हाला, त्यासाठी थोडं थांबायला लागेल. स्टे ट्यून. यस यस यस. ये टॉप बॉक्स और ये अभी अपने साथ में ही ओपन हो रहा है. ओपन पीस अभी पैक पीस है, इसलिए मस्त लग रहा है. यूज हो जाएगा तो देखते हैं अभी क्या है. तो ये वाला टॉप बॉक्स है और टॉप बॉक्स मेरे को पसंद तो आया है. कुशनिंग इज़ ऑल्सो गुड, अच्छी क्वालिटी की है कुशन. सो मित्रांनो, टॉप बॉक्स चांगलं आहे. लेट्स सी व्हाट इज द कंक्लूजन वी गेट टू. तो ये जो टॉप बॉक्स है ये RP रेसिंग का है. ये चीज़ क्या है कि ये वाला ज़्यादा गाड़ी के बाहर नहीं रहेगा, ये गाड़ी के सेंटर में रहेगा. बाकी आप जितना बड़ा मॉडल लेंगे गाड़ी के बाहर. ही गोष्ट आपण ऑब्झर्व करण्यासारखी आहे की गाडीवर वेट जे आहे ते बॅलन्स झालं पाहिजे. सो खूप पण मोठं घेऊन उपयोग नाही आणि खूप पण छोटं घेऊन पण उपयोग नाही. सो 45 लिटर्स ऑलमोस्ट घेतातच सगळे लोक, तर आपण 45 लिटर्ससाठी जाऊ. तो दोस्तो, आता काय मित्रांनो, आपण हा मला एक टॉप बॉक्स हा जसा मला पाहिजे तसाच आहे आणि हा काय लुक दिसतोय गाडी. टॉप बॉक्स आज आपण घेऊनच टाकला आणि आज आपण फायनल केलं होतं की आपण टॉप बॉक्स घेणार आहे आणि जे पूर्ण नानापेठेमध्ये कुठेही नाही भेटलं ते आपल्याला जैन शॉपमध्ये भेटलं. तो जैन ऑटो अँड ॲक्सेसरीज या नावाने हे शॉप आहे
आणि ऑलमोस्ट माझा आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स सांगतो. आत्तापर्यंत भरपूर ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी घेतल्या, बट पूर्ण नानापेठेमध्ये हे एकच शॉप असं आहे की ज्याच्यामध्ये प्रायझिंगमध्ये पूर्ण नानापेठेमध्ये जी प्रायझिंग चालेल, तर समजा 8,000 रुपयाचं प्रायझिंग तुम्हाला सगळीकडे ऐकायला मिळतं. आय एम प्रिटी शुअर की इथे तुम्हाला त्याच्याहीपेक्षा कमी प्रायझिंगमध्ये मिळेल. सो डोंट वरी, जैन इज दी बेस्ट शॉप इन नानापेठ. मला आत्तापर्यंतचा मी स्वतः एक्सपिरियन्स घेतल्यानंतर सांगतो. मडगाड असू दे गाडीचं, त्याच्यानंतर जाण्याची आपण मागची टॉपलेट जी लावलेली ती असू दे, ती आपण ऑलमोस्ट इथूनच घेतलेली आहे आणि मार्केट प्राईसपेक्षा भरपूर कमी कॉस्टिंगमध्ये आपल्याला मिळते. सो आता प्रश्न हा आहे की हा जो टॉपबॉक्स आहे, हा जो टॉपबॉक्स हा टॉपबॉक्स घेऊन कसं जायचं? कारण ठीक आहे, आता इंद्रजित आपल्यासोबत आले आणि इंद्रजितला आपण घेऊन जाऊ, मागे घेऊन बसेल, तिथून पुढचा घरचा जो प्रवास आहे तो आवडतो सध्या. आज कुछ तुफानी करते मला सीन आहे आज, बघूया. आता मेन मुद्दा आला प्रायझिंगचा. पेमेंट करून टाकू आणि पेमेंट झाल्यानंतर मग मी तुम्हाला सांगतो की ॲक्च्युअलमध्ये हा टॉपबॉक्स कितीला पडतो. मित्रांनो, ही अशी कसरत चालू आहे सध्या. हे असं घेऊन जायला लागलं आहे टॉपबॉक्स. आपल्याला खूप चांगली डील भेटली आणि टॉपबॉक्समध्ये मला काही कमी नाही वाटली. जो टॉपबॉक्स आपण आत्तापर्यंत ज्या शॉप्समध्ये बघितलं, सेम क्वालिटी, सेम एव्हरीथिंग इज सेम. मित्रांनो, अशी कसरत आहे ना, सोप्या गोष्टी नसतात. बायकर बनणं सोपं नाही आहे, लक्षात घ्या. बक्कळ पैसा असायला पाहिजे तुमच्याकडे. आजचा ब्लॉग मी मुद्दामून मराठीमध्ये बनवतो. मला ॲक्च्युली बघायचं आहे की हिंदी ब्लॉग आणि मराठी ब्लॉग यामध्ये काही डिफरन्स येतो आहे. तर झालं असं की आपण घेणार होतो फक्त 1,300 रुपयाचा बॅक रेस्ट आणि आपण घेऊन आलो आहे डॅश अमाऊंटचा टॉपबॉक्स आणि त्याला बॅकरेस्ट आहेच नाही. त्या गोष्टीसाठी पण त्यासाठी केला होता अट्टाहास, तीच गोष्ट आपण घेतलेली नाही आहे. त्याचा आलाही नाही वास. जमलं आहे काहीतरी, जुळलं आठवले म्हणून पाठवले. इंद्रजित गावंडेंचे आता इंद्रजित आठवले झालेले आहेत. कविता त्यांना कुठून कुठून बाहेर यायला लागलेल्या आहेत. वाढीव कविता ते करायला लागले. कॅमेरासमोर एकदमच आतमधून बाहेर यायला लागले. आतला कवी बाहेर आला आहे. सो मित्रांनो, आत्ता सध्या तरी आपण टॉपबॉक्स जो आहे तो ठेवला आहे अंजलीच्या घरी, म्हणजे माझ्या सासरी. आणि इंग्रजीतला ड्रॉप करायला चालतात. बरीचशी कामं पेंडिंग राहिली नानापेठेत जाऊनसुद्धा. फक्त टॉपबॉक्सचं काम झालं आहे आज. संध्याकाळी टॉपबॉक्स फिट करून टाकू. मामाचं गॅरेज आहे जाऊन. कामाची पेंडिंग राहिली ती होती आपल्याला आपलं जे विंडशील्ड आहे त्याला स्मोक वायझर बसवून घ्यायचं. दुसरी गोष्ट जे सीट आहे त्या सीटला आपल्याला अल्टरेशन करायचं. सो त्यासाठी जायचं होतं, चेक करायचं होतं की काय ऑप्शन्स आहेत, काय करू शकतो सीट अल्टरेशन, रायडर सीट अल्टरेशन. बार्क बस्टर घेणार होतो आपण. बार्क बस्टर आवडले नाही ॲक्च्युली. त्यांच्याकडे बार्क बस्टर जसे मला पाहिजे तसे नाही आहे. सो ते पण राहिलं. ब्लाइंड स्पॉट मिरर घेणार होतो आपण. ब्लाइंड स्पॉट मिरर पण जे आहे ते पण जे आपल्याला पाहिजे जसे तसे नाही आहे. म्हणजे आपल्या मर्जीप्रमाणे आपल्याला काही भेटलं नाही, फक्त टॉपबॉक्स सोडला तर. इंग्रजीतला आता आपण करू बाय बाय. काय हां, रॉकेट रॉकेटची एंट्री. और कमेंट करके बताओ इंद्रजीत को ये बाइक कैसे लग रहे हैं, सूट हो रहे हैं कि नहीं हो रहे. इफ सूट हो रहा होगा तो लेट अस रिस्टोर दिस. यस यस, न्यू ब्लॉग. मैं तो खुद बोल रहा हूँ भाई, बहुत सही दिख रहा है, बहुत अच्छा दिख रहा है बाइक. यस, इट सूट्स यू. यस यस यस. चलो नेक्स्ट ब्लॉग. सो आत्ता सध्या तरी मी आणि अंजली आहे आणि आम्ही चाललो आहे ऑलमोस्ट अजून जी पेंडिंग कामं राहिली आहेत ती करण्यासाठी. काही कामं जी पेंडिंग राहिली आहेत, जसं आत्ता आम्ही चाललो आहे परत एकदा मंडईमध्ये आणि सो मित्रांनो, मगाशी ॲक्च्युली स्वारगेटच्या चौकामध्ये एक बाईकवाला जो आहे तो मागणं खूप स्पीडमध्ये आला. त्याला स्पीड कंट्रोल नाही झाला आणि पडला. हे फुटेजमध्ये आलंच.
सो लेट इट बी. सिग्नल जर ऑरेंज असेल तर त्याचा अर्थ असा असतो की तुम्ही गाडी स्लो करायला पाहिजे. याचा अर्थ तसं हा नसतो की गाडी पळवा आणि लवकर निघून जा, हा अर्थ नसतो. तर एकदा घरी जाणार आहे. घरी गेल्यानंतर माझी गाडी घेऊन आपण महर्षीनगरला जाणार आहे. तिकडे मग बघू आपण टॉप बॉक्स बसून घेऊया. आज ही जी आपली ऑलरेडी जाण्याची जी प्लेट आहे ती काढून आता पहिले आपण चेक करतो. ही वाली जी प्लेट आहे ही प्लेट आपण लावून बघतो आहे ही प्लेस होती आहे का, ही अलाइनमेंट होती आहे का फर्स्ट ऑफ ऑल. आणि जर ही अलाइनमेंट त्या स्क्रूजवर होत असेल तर वेल अँड गुड, मग तर काही प्रॉब्लेमच नाही आहे. सो बघूया. सो आपण सगळे जे आहेत ते LNTने स्क्रू काढले. जाण्याची जी प्लेट आपण लावली होती त्याची आणि ही जी प्लेट आहे ही आपण रिमूव्ह केली. हेच आहे ना वाढला तुमचा सबस्क्राईबर. तो एक सबस्क्रायबर वाढला आता आपला सध्या. काय नाव तुझं? धनराजगिरी. धनराज म्हणून आहे. सो धनराज आपल्याला इथं भेटलं आहे आणि एक सबस्क्रायबर आपला वाढलेला आहे. कसं वाटतं पुण्यात? खूप छान चांगलं आहे. एकदम असं वातावरण खूप छान आहे, प्रदूषण नाही आहे जास्त. म्हणजे क्लायमेट चांगलं. पण तुला काय वाटतं पुण्यामध्ये आल्यानंतर पुण्याची लाईफ चांगली आहे का गावची लाईफ चांगली? मिस करतो का नाही गावाला? गाव आता मिस करतो, गाव ते गाव असतं. चांगलं आहे. नवी बाईक आहे का? नाही रे, आज वॉश केली गाडी. अच्छा, 1 वर्ष झालं गाडीला. 1 वर्ष. खूप छान मेंटेन केली. मित्रांनो वैतागलो आणि फायनली आपला टॉप बॉक्स जो आहे तो लावून झालेला आहे अशा पद्धतीने आणि इट इज व्हेरी स्टडी, अजिबात हालत नाही. सो ऑलरेडी काय होतं आपल्याकडे ही जाण्याची प्लेट होती राईट. सो जाण्याची जी प्लेट आहे ती आपण काढली आहे आणि याची जी प्लेट आहे जी टॉप बॉक्सवर लावली ती डायरेक्टली लावली आहे. ती वाली जी प्लेट आहे ती डायरेक्टली लावलेली आहे आणि टॉप बॉक्स खरंच खूप भारी दिसतो. आणि हे रिफ्लेक्टर्स आहेत, हे रिफ्लेक्टर्स पण लावले आहेत. सो ॲज यू कॅन सी दिस, इकडे 2 पाऊच आहेत या साईडला, इकडे आणि इकडे 2 पाऊच आहेत. दिस इज वॉशेबल, हे निघतं पूर्णपणे. सो याची क्वालिटी पण चांगली आहे. या 2 चाव्या आहेत त्याच्यामध्ये. चावी लॉकच्या वेळेला युजेबल राहील. बॉक्स अजिबातच हालत नाही, इट इज व्हेरी स्टडी. सो बॉक्स लावल्यानंतर आपल्या गाडी ॲक्च्युली एक टुरिंग बाईक वाटते. खतरनाक भारी दिसतं. टॉप बॉक्सच्या मागच्या बाजूला आपण लावणार आहोत बॅकरेस्ट. सो बॅकरेस्ट अजून परचेस करायचं आहे. दमलो यार सिरियसली, खरंच खूप दम लागला. सो टाईम आहे प्राईस रिव्हीलचा. कट दिस. हा टॉप बॉक्स आहे आपला. हा आहे RP रेसिंग टॉप बॉक्स. प्राइसिंग किती दिसते तुम्हाला इथं? 8,500 राईट. 8,500 प्राइसिंग याचं सेम टॉप बॉक्स. आपल्याला पडलं आहे नानापेठमध्ये जैन शॉपनी आपल्याला दिलेला आहे फक्त आणि फक्त 6,000 रुपये. 6,000 रुपीज. 2,000 रुपये, ऑलमोस्ट 2,000 ते 2,500 रुपये याच्यावर डायरेक्टली ऑफ झाले. ॲक्च्युली टॉप बॉक्सवर एवढं डिस्काउंट मिळत नाही. अँड द सेकंड थिंग इज की टॉप बॉक्सच्या प्राइजेस ॲक्च्युअलमध्ये खूप जास्त आहेत. ॲज आय कॅन सी मी बऱ्याच ठिकाणी बघितलं टॉप बॉक्स जो आहे तो कमीत कमी 11,000, 11,500, 10,000, 10,500 चांगल्या ब्रँड्सचं जर घ्यायला गेलं तर इतका आहे. आणि हा टॉप बॉक्स पण चांगलाच आहे. मला आता मी यूज केल्यानंतरच मी तुम्हाला त्याचा एक प्रॉपर रिव्ह्यू देईन की कुठे आवाज येतो आहे का. आणि दसऱ्याला पण परत आपण निघणार आहे, सो त्यावेळेला पण हा टॉप बॉक्स यूज होईलच. आणि मेनली तर अंजूला याचा सर्वात जास्त उपयोग हो, होणार. मला टेकायला मिळणार आहे आणि माझे खूप काही काही सामान असतं मी जे नेहमी कॅरी करते ते मला ठेवायला मिळेल. विदाउट पाटीला लागतं सगळं टॉप सामान. बॉक्स लिया किसके लिए? अरे वो लग रहा है अंजू के लिए लिया है ऐसा लग रहा है. मेरे लिए
मित्रांनो, नानापेठमधली माझी एवढी धावपळ, या सगळ्या जाऊन येऊन त्याच्या काय बोलतात जे काही मी तिथे जाऊन बघितलं आहे 4-5 ठिकाणी, कोटेशन काढले आणि फायनली हा टॉप बॉक्स फायनल केला. सो तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, हा टॉप बॉक्स आवडला असेल आणि या टॉप बॉक्स आणि बाईक ह्याचा लुक कसा दिसतो आहे हे जर तुम्हाला आवडलं असेल तर या ब्लॉगला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. अजून पण काही गोष्टी आहेत रिसेंटली 1-2 दिवसामध्ये आपण त्या घेणार आहे. सो कदाचित त्यावेळेला मला परत एकदा नानापेठमध्ये जावं लागेल. सो त्यासाठी स्टे ट्यून आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.